मुलं भाज्या खात नाहीत किंवा सकाळी यांना पौष्टिक नाश्त्याला काय करायचं किंवा रात्रीच्या जेवणाला हलकं-फुलकं काय करायचं, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आहेत. आपण करत आहोत पावभाजी फ्लेवरचा रवा उत्तप्पा. तर आपण एका बाउलमध्ये दही घेतलं आहे, थोडंसं तेल टाकलं आहे, खायचा सोडा, थोडी साखर, तांदूळाची पिठी, बारीक रवा आणि थोडंसं मीठ टाकून, थोडं पाणी टाकून आपण छानपैकी बॅटर भिजवून घेऊयात. आणि त्यात आता बॅटर भिजवून झाल्यावर पावभाजी मसाला, थोडंसं आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, किसून घेतलेला फ्लावर, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, किसून घेतलेलं गाजर, बारीक चिरलेला कांदा आणि मटारची आपण छानपैकी आहे ना भरड करून घेतलेली, पेस्ट करून घेतली आहे. एक टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे. ज्या पावभाजीच्या भाज्या असतात त्या सगळ्या टाकलेल्या आहेत. आता 15 ते 20 मिनटं आपण झाकून ठेवून मुरून देऊयात हे पीठ. आता त्यात आपण आहे ना पाणी थोडंसं टाकून आपलं जे उत्तप्प्याचं बॅटर आहे त्या पद्धतीने कन्सिस्टन्सी करून घ्यायची. आता उत्तप्पे करायला घेऊयात. एका पॅनमध्ये थोडंसं तेल किंवा तूप किंवा बटर काहीही टाकू शकता. त्याच्यावर उत्तप्पे स्प्रेड करून घ्यायचे आणि मस्तपैकी आहे ना फ्राय करायचे. आणि लहान मुलांना हवे असल्यास तुम्ही चीज पण ग्रेट करून टाकू शकता. तर मस्त आपले जाळीदार हलके फुलके उत्तप्पे तयार. त्याबरोबर चटणी पण तुम्ही सर्व करू शकता.